या शिवतीर्थावरती दाखल झालेल्या आहेत। कुर्ल्यातील मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात मनसे महिला कार्यकर्त्या या आक्रमक झालेल्या आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांची तक्रार घेऊन त्यांनी ठाकरेंचं निवासस्थान गाठलेलं आहे। महिला कर्मचाऱ्यांची राज ठाकरे यांना भेटण्याची सध्या मागणी आहे। विभाग अध्यक्षाने मनसेतील महिलांचे फोटो हे व्हायरल केल्याची तक्रार या महिलांकडून करण्यात येते। तर एआयचा वापर करत महिला कार्यकर्त्यांचे फोटो हे व्हायरल केल्याचा आरोप या महिलांनी केलेला आहे। विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे आणि इतर पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे या महिलांनी तक्रार करण्यासाठी आता शिवतीर्थ गाठलेला आहे। फोटो व्हायरल करणं, हे तोंडी बोलणं, हे अक्षरशः 100 लोकांमध्ये हे घाणेरडा प्रकार करणं, हे मग आमची सुद्धा मुलं, आमची सुद्धा फॅमिली आहे। आता नवीन जे विभाग अध्यक्ष झालेले आहेत प्रदीप वाघमारे, महेंद्र शिंदे आणि सुलोचना कदम हे आहेत। सगळ्याच महिलांचे फोटो वापरले जातात बॅनरसाठी। पण साहेब माझ्या विरोधात एवढा त्यांना राग होता, कारण की साहेब मी कधीच ऐकले नाही, मी त्यांनी जर म्हटलं की बाबा इथे या दुकानाची पार्टीसाठी जायचं नाही किंवा त्या तिकडे जायचं नाही, पण मी कधी ऐकले नाही। असे जर मनसेचं नाव जर खराब होत असेल तर अशी लोक त्या पदावर नाही पाहिजे आणि आम्हाला न्याय हवा आहे। पुढची बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जन्म नोंदणीचा मोठा घोटाळा हा उघड झालेला आहे। 1,500 लोकसंख्येच्या गावामध्ये 27,397 जन्म नोंदणी झालेली आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीमध्ये या नोंदी करण्यात आलेल्या आहेत। तर घोटाळा उघड होताच बाब निबंधकांकडून आरोग्य उपसंचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। दिल्लीतील अतिरिक्त रजिस्ट्रार जनरल, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रासह हा घोटाळा कळवण्यात आलेला आहे। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी जमिनी संपादित करण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं। या प्रकरणी आता विनापरवानगी रास्ता रोको केल्यानं जवळपास 100 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। चाळीसगाव फाटा इथं विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जमिनीचा कमी दरात